Hello guys, welcome to my channel The World of Chemistry. 11th आणि 12th मधलं जे केमिस्ट्रीचा पार्ट आहे तो पार्ट मी आजपासून स्टार्ट करणार आहे. त्याच्यामध्ये 12thचा जो पार्ट आहे तो मी पहिला स्टार्ट करणार आहे. त्याच्यामध्ये सॉलिड स्टेट हा फर्स्ट लेसन आहे. सॉलिड स्टेटपासून हा आपण स्टार्ट करूया. तर सॉलिड स्टेट हे कम्प्लिटली थिओरटिकल पार्ट आहे. त्याच्यामध्ये थोडेफार न्यूमरिकल्स प्रेझेंट आहेत. जे आपण न्यूमरिकल्स आहेत ते बघायचं आहेत नंतर, पण पहिला थिअरॉटिकल पार्ट बघूया. तर जो थिअरॉटिकल पार्ट आहे तो लाईन बाय लाईन मी एक्सप्लेन करेन. लाईन बाय लाईनच तो रीड करून प्रत्येक पॉईंट वाईज आपण घ्यायला हवा, कारण याला वेटेज पण आहे बऱ्यापैकी. त्याच्यानंतर तर जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आणि मला असंच एनकरेज करत राहा जेणेकरून मी आणि व्हिडिओ चांगले टाकेन. फर्स्ट व्हिडिओ आहे सो थोडेफार मिस्टेक्स होऊ शकतात, थोडंफार. सो तुम्ही नेक्स्ट टाईम मी बेटर द्यायचा ट्राय करेन. फक्त तुम्ही लाईक्स आणि कमेंट्स करून एनकरेज करा. तर नेक्स्टमध्ये पहिला आपण स्टार्ट करूया सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेटमध्ये सॉलिड स्टेटचा हा पार्ट आहे. त्याच्यामध्ये सॉलिड म्हणजे काय, सॉलिड आपले 3 स्टेट्स आहेत. त्याच्यामध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस आहे. त्याच्यामधला आपला सॉलिड जो स्टेट आहे तो आपण स्टडी करायचा. त्याच्यामध्ये सॉलिड स्टेटमध्ये पहिला आपला जो पार्ट आहे तो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये काय नाही बेसिकली सांगितलं गेलेलं असते की सॉलिड स्टेटमध्ये ना जे पार्टिकल्स असतात त्या पार्टिकल्स मेजरली ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन्स म्हणतोय. त्यांना आपण ते क्रिस्टल्समध्ये जे पार्टिकल्स असतात त्यांना आपण ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल्स म्हणतोय. तर आपण त्यांना इथं बेसिकली आपण त्यांना इथं ह्या पार्टमध्ये त्यांना पार्टिकल्स म्हणूनच रेफर करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे पार्टिकल्स असतात जे एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन थ्रू सगळे जे बॉन्डेड असतात आणि त्यांचं व्हॉल्यूम असू दे किंवा त्यांना एक डेफिनाईट शेप असतोय, त्यांना एक डेफिनाईट व्हॉल्यूम असते त्या पार्टिकल्सना, किंवा एक क्रिस्टल फॉर्म होतोय किंवा एक सॉलिड फॉर्म होतोय. त्यांना एक डेफिनाईट शेप असतोय, व्हॉल्यूम असतंय आणि ते चेंज होत नाही. थोडाफार किंवा नकळत चेंज त्यांच्यामध्ये होऊ शकतो जेव्हा पण प्रेशर किंवा टेम्परेचर हाय प्रेशर त्यांच्यावरती अप्लाय केल्यानंतर. त्याच्यानंतर इंट्रोडक्शनमध्ये काय की आज स्टडीड अर्लियर द सॉलिड स्टेट ऑफ मॅटर इज कॅरेक्टराइज्ड बाय अ स्ट्रॉंग interparticle force of attraction. As a result, most solids have a definite shape and volume which change only slightly with a change in a temperature and pressure. The smallest constituent particles of various solids are atoms, ions or molecules. All such smaller constituent particles of a solid will be referred to as a particles in this chapter. ह्याच्यामध्ये काय की सॉलिड स्टेट ऑफ मॅटर्स असतात ते कॅरेक्टराइज्ड बाय जे सॉलिड मॅटर्स असतात किंवा सॉलिड्स असतात त्याच्यामध्ये काय असतं की इंटर पार्टिकल्स, त्यांच्या पार्टिकल्समध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे 2 पार्टिकल्सच्या मध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. म्हणजे बेसिकली 2 पार्टिकल्स असतील तर ह्यांच्यामध्ये काय असतं की एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, ज्याच्यामुळे काय होतं की दोन पार्टिकल्स असतात ते एकमेकांना बॉन्डेड असतात. असं सांगितले की प्रत्येक पार्टिकलला की नाही एक डेफिनाईट शेप असतो, म्हणजे तो स्क्वेअर असू दे, ट्रायंगल असू दे, कसं पण असू दे, हेक्झागोनल असू दे, असं असू दे, कसं पण असू दे. तर त्यांचा प्रत्येक पार्टिकलचा एक साईज असतोय, एक शेप असतोय, एक व्हॉल्यूम असते, डेफिनाईट व्हॉल्यूम असतं. तर एका प्रत्येक शेप तो एक डेफिनाईट शेप असतो जो फक्त टेम्परेचर आणि प्रेशर जर त्यांच्यावरती अप्लाइड केलं तरच त्यांच्यामध्ये स्लाईट चेंजेस, म्हणजे त्यांच्यामध्ये स्लाईट चेंजेस असं येऊ शकतात, नाहीतर स्लाइटली चेंजेस येऊ शकतात जेव्हा हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर त्यांच्यावरती अप्लाय केलं गेलं तर त्याच्यामध्ये स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ व्हेरियस सॉलिड्स आर ॲटम. जे स्मॉलेस्ट प्रत्येक जे क्रिस्टल्स किंवा प्रत्येक जे सॉलिड स्टेटमध्ये जे पार्टिकल्स असतात स्मॉलेस्ट, म्हणजे छोटे छोटे पार्टिकल्स असतात ज्यांच्याकडून हा सॉलिड स्टेट म्हणजे मोठा सॉलिड एक तयार झालेला असते पार्टिकल्समुळे. हा मोठे छोट्या छोट्या पार्टिकल्समुळे म्हणजे फॉर्म झालेला असतो. म्हणजे असे एक छोटे छोटे पार्टिकल्स असतात असे ज्याच्यामुळे एक सॉलिडचं फॉर्मेशन होतं आहे. ह्या सॉलिडचं असं फॉर्मेशन झालं. त्या सॉलिडमध्ये ह्या प्रत्येक
पार्टिकलला आपण एकतर ॲटम म्हणतो, एकतर मॉलिक्यूल म्हणतो किंवा एकतर आयन्स म्हणतो. ऑल सच स्मॉलर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ अ सॉलिड विल बी रेफर्ड टू ॲज अ पार्टिकल्स इन दिस चॅप्टर. हे प्रत्येक ॲटमला, आयन्सला किंवा मॉलिक्युल्सला ह्या चॅप्टरमध्ये फक्त पार्टिकल्स म्हणून आपण रेफर करणार आहे. त्याच्यामध्ये सॉलिड्समध्ये टाईप्स ऑफ सॉलिड्स आहेत. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो देअर आर 2 टाईप्स ऑफ सॉलिड्स. त्याच्यामध्ये 2 टाईपचे सॉलिड आहेत. त्याच्यामध्ये एक आहे क्रिस्टलाइन सॉलिड आहे, दुसरा ॲमॉर्फस सॉलिड्स आहे. तर ओव्हरऑल मी समराईज करून सांगतो की क्रिस्टलाइन म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये जे पार्टिकल्स असतात ते रेग्युलरली म्हणजे एकसारखे लाईन असं एकसारखे अरेंज असतात, रेग्युलरली अरेंज असतात. असं बघायला गेलं, असं बघायला गेलं, असं बघायला गेलं, एकसारखे अरेंज असतात ते. नंतर त्यांचा मेल्टिंग पॉईंट असतोय तो एकदम शार्प असतोय आणि त्यांना त्यांचे जे अरेंजमेंट रेंज असतात त्यांची लॉंग रेंज असतात. आणि ॲमॉर्फस सॉलिड्समध्ये काय असतं की त्यांची इरेग्युलर अरेंजमेंट असते पार्टिकल्सची. म्हणजे एक पार्टिकल इथं असतो, एक पार्टिकल इथं असतो, एक पार्टिकल इथं असतोय, एक पार्टिकल इथं इथं कुठं पण म्हणजे कसे पण अरेंज असतात. लिक्विड सारखे फ्लो करतात असे हे पार्टिकल्स असतात, ते फ्लो करतात. त्यांना एक डेफिनाईट मेल्टिंग पॉईंट नसतोय. जेव्हा एक ठराविक इंटरवल, एक ठराविक टेम्परेचर दिलं, 20°C असू दे, 30°C असू दे, एक ठराविक टेम्परेचर त्या पार्टिकलला दिलं की ते पार्टिकल काय होते, पहिला सॉफ्ट होते आणि सॉफ्ट झाल्यानंतर मग पुन्हा ते फ्लो करायला लागते. बेसिकली असं ॲमॉर्फस सॉलिडचं हे. तर आपण बघूया क्रिस्टलाइन सॉलिड्स. त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स बघा. स्टडी ऑफ मेनी क्रिस्टलाइन सॉलिड्स इंडिकेट दॅट दे possesses the following characteristic properties. There is a regularity and periodicity in the arrangements of a constituent particles in a crystalline solids. The ordered arrangement of particles extend over a long range. There is म्हणजे मी सांगितलं प्रश्न तिथं काय असतं की एक रेग्युलॅरिटी असता. म्हणजे हा जर क्रिस्टलचा हा जो सरफेस आहे, तर ह्या सरफेसमध्ये जे पार्टिकल्स असतात जे असतात ते कसे असतात, रेग्युलरली अरेंज असतात. असे रेग्युलरली अरेंज असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये एकदम चेंज काय नसतं, एकतर असं तर असंच असेच अरेंज असतात. अजिबात ह्याच्यामध्ये काही डिफरन्स नसतोय. पार्टिकलची साईज एकदम सेम असतात. पार्टिकल्स असतात ते एकदम पिरियॉडिकली अरेंज्ड असतात. एकदम काही चेंज नसतो ह्याच्यामध्ये. एकदम व्यवस्थितली अरेंज असतात, एकदम रेग्युलर व्यवस्थित अरेंज असतात. त्याच्यानंतर त्यांची अरेंजमेंटची ऑर्डर असते ती लॉंग रेंजमध्ये असते, शॉर्ट नसते, एकदम लॉंग रेंजमध्ये त्यांची अरेंजमेंट असते. नंतर जे क्रिस्टल सॉलिड्स असतात त्यांचा मेल्टिंग पॉईंट असतो तो शार्प असतो. म्हणजे त्यांना एकदम डेफिनाईट 20°C सांगितलंय ना, 20°Cलाच ते मेल्ट होणार. एकदम शार्प त्यांचं टेम्परेचर असतं किंवा टेम्परेचरला एक डेफिनाईट टेम्परेचरलाच ते मेल्ट होतं. त्यांचं मेल्टिंग पॉईंट शार्प असतोय. त्याच्यानंतर हे जे क्रिस्टल्स असतात जे क्युबिक स्ट्रक्चरला जर आपण सोडलं तर हे जे सगळे क्रिस्टलाइन सबस्टन्स असतात ते ॲन्सिओट्रोपिक असतात. ॲन्सिओट्रोपिक म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये काय असतं की ॲन्सिओट्रोपिकमध्ये काय असतं की जे प्रॉपर्टीज असतात जसं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असू दे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असू दे किंवा थर्मल असू दे, प्रॉपर्टी असू दे, ह्या सगळ्या असतात ना प्रत्येक डायरेक्शनमध्ये. तर की नाही ह्या वेगवेगळ्या दिसणार आपल्याला, वेगवेगळ्या चेंज होत राहणार. प्रत्येक क्रिस्टलमध्ये वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये ना ॲन्सिओट्रॉपिक म्हणतो आपण त्यांना. का कारण ते ह्या प्रॉपर्टीज असतात त्या प्रत्येक डायरेक्शनमध्ये आपल्याला वेगळ्या दिसणार. अशाला काय म्हणतो आपण, ॲन्सिओट्रॉपिक सबस्टन्स पण म्हणतो. तर ह्याच्यामध्ये काय असतं, ऑल क्रिस्टलाइन सबस्टन्स एक्सेप्ट दोज हॅव्हिंग ए क्युबिक स्ट्रक्चर्स आर ॲन्सिओट्रॉपिक. म्हणजे क्रिस्टलाइन सबस्टन्समध्ये क्युबिक स्ट्रक्चर सोडलं तर सगळे क्रिस्टलाइन सबस्टन्स असतात ते ॲन्सिओट्रॉपिक असतात. इन अदर वर्ड्स देअर प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी एक्सेट्रा आर डिफरंट इन अ डिफरंट डायरेक्शन. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डायरेक्शनमध्ये क्रिस्टलाइन सबस्टन्सेसचे जे प्रॉपर्टीज असतात जसं की थर्मल इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ह्या प्रॉपर्टीज असतात त्या प्रत्येक डायरेक्शनमध्ये प्रत्येक ठिकाणी चेंज होत राहणार. एक्झाम्पल्समध्ये काय येते की साल्टमध्ये सोडियम क्लोराईड आहे. मेटल्समध्ये सोडियम, गोल्ड, कॉपर, मटेरियल्स मध्ये डायमंड, ग्राफाईट, सिरॅमिक्स असे एक्झाम्पल्स आहेत. प्रत्येक मधला एक एक ठेवायचं. जसं की आईस एक्झाम्पल्समध्ये एक पहिला आईस, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते साल्ट्स आहेत,
आणि नंतर दुसरं आहे ते मटेरियल्स आहेत. साल्ट्समध्ये सोडियम क्लोराईड आहे, मटेरियल्समध्ये आपलं ग्राफाईट सिरॅमिक्स आहे, आणि मेटल्समध्ये गोल्ड आहे, असे एक्झाम्पल्स आहेत. नंतर ॲमॉर्फसमध्ये काय की द पार्टिकल्स ऑफ लिक्विड आर इन कॉन्स्टंट मोशन. म्हणजे काय असतात की हे जे ॲमॉर्फस सॉलिड्समधले जे पार्टिकल्स असतात ते मोशनमध्ये असतात, म्हणजे फ्लो करत असतात कायम. त्याच्यामध्ये सुपर कूल्ड लिक्विड्स असतात, ते हे ॲमॉर्फस सॉलिड्समध्ये इन्क्लूड आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये जे इनफॅक्ट ते सुपर कूल्ड ॲमॉर्फस सॉलिड असतात ते सुपर कूल्ड लिक्विड्स असतात. म्हणजे काय की ग्लास हा सुपर कूल्ड लिक्विड आहे, जो अमॉर्फस सॉलिडमधनं आपण इंडिकेट करू शकतोय. त्याच्यानंतर ॲमॉर्फस सॉलिड हॅव अ फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. नंतर द पार्टिकल्स ऑफ अ लिक्विड आर इन कॉन्स्टंट मोशन. द stop action photograph of a liquid describes the amorphous state. In fact, they are supercooled liquid. Amorphous solid have a following characteristics. जे पार्टिकल्स असतात ते लिक्विड जे कॉन्स्टंट मोशनमध्ये असतात. अमॉर्फस सॉलिड्समध्ये जे पार्टिकल्स असतात ते कॉन्स्टंट मोशनमध्ये असतात, कारण ते लिक्विड स्टेटमध्ये असतात. त्याच्यानंतर जे त्यांना आपण सुपर कूल्ड लिक्विड्स पण असं म्हणू शकतोय, जसं की ग्लास आहे. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स असतात की ज्याच्यामध्ये ते आता पार्टिकल्स असतात ते रँडमली अरेंजड असतात. रँडमली म्हणजे काय इरेग्युलर त्यांचे अरेंजमेंट असतात. एक इथं असतोय, एक इथं असतोय, नंतर एक इथं असतोय, हा इथे एक असतो, इथे एक असतो, आणि लूजली बाउंडेड असतो. आणि त्याच्यामध्ये असं असे लूजली बाउंडेड असतात. त्याच्यामुळे काय होतं की ह्याच्यामुळे त्यांची रेंज असतात ती पण शॉर्ट असतात, लॉंग नसतात. जसं क्रिस्टलाईनमध्ये लॉंग रेंज असतात तशी ह्यांची रेंज असते ते एकदम शॉर्ट असते. द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन ॲमॉर्फस सॉलिड्स आर रँडमली अरेंज. द पार्टिकल्स डू नॉट हॅव अ लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर बट दे डू हॅव अ शॉर्ट रेंज स्ट्रक्चर. म्हणजे काय की जे पार्टिकल्स असतात, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात ॲमॉर्फस सॉलिड्समध्ये, ते असतात ते त्यांची अरेंजमेंट कशी असते इरेग्युलर, रँडम, म्हणजे कसं पण अरेंजमेंट असते त्यांची, असं एकदम व्यवस्थित किंवा एकदम रेग्युलर अरेंजमेंट नसते, इरेग्युलर. एक पार्टिकल इथं आहे, एक पार्टिकल इथं आहे, एक पार्टिकल इथं आहे, एक पार्टिकल इथं आहे, एक इथं इथं कसं पण अरेंजमेंट असते अशी त्यांची, असं वेगवेगळे कुठं पण काय पण. नंतर द पार्टिकल्स डू नॉट हॅव अ लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर बट दे डू हॅव अ शॉर्ट रेंज ऑर्डर. म्हणजे त्यांची ऑर्डर असते, रेंज ऑर्डर असते ती काय असते, शॉर्ट असतात. नंतर ॲमॉर्फस सॉलिड्स डू नॉट हॅव अ शार्प मेल्टिंग पॉईंट. दे मेल्ट ग्रॅज्युअली ओव्हर अ टेम्परेचर इंटरवल. ऑन अ heating amorphous solids gradually कंटिन्युअसली सॉफन अँड स्टार्ट टू फ्लो. ह्याच्यामध्ये काय असतं की ॲमॉर्फस सॉलिड्स असतात त्यांचं मेल्टिंग पॉईंट एकदम शार्प नसते. थोडं टेम्परेचर दिलं की मग ते थोडे सॉफ्ट होणार. नंतर आणि पुन्हा थोडे जसं जसं एक टेम्परेचरच्या एका ठराविक इंटरव्हल नंतर ग्रॅज्युअली ते थोडं थोडं मीट होतं. पहिल्यांदा ते सॉफ्ट होतं, सॉफ्ट झाल्यानंतर मग नंतर काय होतं की ते मेल्ट होतं आहे आणि ते स्टार्ट करतं फ्लो करायला, जसं जसं टेम्परेचर थोडं थोडं एक ठराविक इंटरव्हल नंतर. म्हणजे 22 म्हणजे बेसिकली 20 to 30 डिग्री सेल्सिअस जर आपण टेम्परेचर दिलं, ह्यात 20 to 30 डिग्री सेल्सिअसमध्ये काय होणार की हे जे अमॉर्फस सॉलिड आहे ते सॉफ्ट होणार. नंतर 30 पुढे 50, 60, 70, 80पर्यंत जाऊस तर काय एक्झाम्पल की हे पार्टिकल काय होणार की मेल्ट होणार, आणि नंतर काय की ठराविक 80 नंतर पुढे ते फ्लो व्हायला चालू होणार. असं यांचं एक शार्प डेफिनाईट, म्हणजे 30ला डायरेक्ट 30 डिग्री सेल्सिअसला बरोबर काय झालं की 30 डिग्री सेल्सिअस दिल्यानंतर हे लगेच चटकन मेल्ट झालं आणि लगेच मेल्ट झालं असं नाही. त्यांचं डेफिनाईट मेल्टिंग पॉईंट नाही आहे. ह्याचं काय की थोड्या थोड्या पिरियडमध्ये होत जातं. त्याच्यानंतर हे सॉलिड्स असतात ते काय ते आयसोट्रॉपिक्स आहेत, ॲनिओसोट्रॉपिक नाहीत, आयसोट्रॉपिक आहेत. आयसोट्रॉपिक म्हणजे ॲनिओसोट्रॉपिकच्या अपोजिट. ॲनिसोट्रॉपिकमध्ये काय होतं, की रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल किंवा इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ह्या प्रॉपर्टीज आहेत, ह्या प्रत्येक डायरेक्शनमध्ये काय होतात की वेगवेगळ्या होत्या. पण ह्याच्यामध्ये काय की सेम असणार, वेगळे काही बदल नाही, सेम मॅग्नेट्यूड असणार, बदलणार नाही, असं त्याचं बेसिकली सेम. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तो आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम. जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि ॲमॉर्फस सॉलिड्स आहेत, त्याच्यामध्ये क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस सॉलिड्स हे जे ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट करा किंवा कॅरेक्टरिस्टिक्स सांगा म्हणून असं क्वेश्चन
एक्झामला येऊ शकतोय. ह्याच्यामध्ये टाइप्स ऑफ सॉलिड्स कोणते कोणते आहेत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगा, असा पण क्वेश्चन येऊ शकतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम. तर आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम ब्रीफली सांगायला गेलं तर आयसोमॉर्फिझम म्हणजे काय असतात की दोन सबस्टन्स असतात, दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्स असतात, तर त्यांचं काय असतं की सेम सेम असतात. सेम काय असतात, क्रिस्टल त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर काय असते, सेम असते. त्याचबरोबर त्यांचं काय असते, सेम ॲटॉमिक रेशो, त्यांचा ॲटॉमिक रेशो पण काय असतोय, सेम असतोय. असे जे सबस्टन्स असतात ज्यांचा दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्स असतात, त्यांच्यामधले जे क्रिस्टल, त्यांचे आता दोन, हे दोन, हा एक आपला एक क्रिस्टल हा एक सबस्टन्स आहे आणि हा आपला सबस्टन्स नंबर 2 आहे. ह्या दोन सबस्टन्स आहेत ना, ह्यांना आपण ह्यांच्यामध्ये आयसोमॉर्फिझम आहे हे कसं आपल्याला कळणार, तर पहिला आपण ह्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर बघायचं. क्रिस्टल स्ट्रक्चर आपलं ह्याच्यामधलं आणि ह्याचं बघायचं. ह्याच्या दोन्हीतलं जर आपल्याला क्रिस्टल स्ट्रक्चर ह्याचं सेम दिसलं, तर काय सेम दिसलं, आणि ह्यांचा जो ॲटॉमिक रेशो असतोय तो पण आपल्याला जर काय दिसला, सेम दिसला ह्याच्यामधला, म्हणजे ह्याच्याचा पण 1च आहे आणि ह्याचा पण 1 आहे, आपला ॲटॉमिक रेशो 1:1 असा आपल्याला सेम दिसला, किंवा समजायचं की ह्याच्यामध्ये आपल्याला आयसोमॉर्फिझम दिसते. ह्या सबस्टन्सना आपण काय म्हणू शकतो, हे जे आपले 2 प्लस हे आपले 2 जे 1 आणि 2, हे 2 जे सबस्टन्स आहेत ते कुठले आहेत, आयसोमॉर्फस सबस्टन्स आहेत असं आपण म्हणू शकतोय. तर बघा, तर ह्याच्यामध्ये काय आहे की 2 or more substance having a same crystal structures are said to be isomorphous. In this substance, the chemical composition have the same atomic structure. For example, sodium fluoride, magnesium oxide, sodium nitric oxide, and calcium carbonate are a isomorphous pair and have same atomic ratio 1:1, 1:1:3 respectively of the constituent atoms. 2 or more substances having the same crystal structure are said to be isomers. Means two the substances more than two substances which having a crystalline structure same, and as well as the atomic structure having a atomic ratio as well as the crystalline structure same. Such substance are said to be a isomorphous substance. म्हणजे काय की दोन सबस्टन्स असतात, दोनपेक्षा जास्त सबस्टन्स असतात, जे क्रिस्टल स्ट्रक्चर्स असतात, ज्यांच्यामध्ये क्रिस्टल स्ट्रक्चर असते, क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असते, त्याच्यामध्ये क्रिस्टल स्ट्रक्चरच असते, ते सेम असते, अशा सबस्टन्सना आपण आयसोमॉर्फस सबस्टन्स म्हणतोय. आणि त्यांच्यामध्ये जी केमिकल कॉम्पोजिशन असते, त्या केमिकल कॉम्पोजिशनचं ॲटॉमिक रेशो पण जर सेम असला दोन्ही सबस्टन्सचा, तर आपण त्याला आयसोमॉर्फस सबस्टन्स म्हणतोय. जसं की सोडियम फ्लोराईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड, ह्याच्यामध्ये काय सोडियम फ्लोराईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईडचा ॲटॉमिक रेशो 1:1 आहे, त्यांचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर पण सेम आहे, सो त्यांना आपण आयसोमॉर्फस सबस्टन्स असं म्हणू शकतोय. त्याच्यानंतर सोडियम नायट्रिक ऑक्साईड आणि कॅल्शियम कार्बोनेट, त्याच्यामध्ये काय आहे की दोन्हीचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर सेम आहे आणि त्यांचं आपलं ॲटॉमिक रेशो पण सेम आहे, त्याच्यामुळे काय की त्यांना आपण आयसोमॉर्फस सबस्टन्स असं म्हणतोय. आणि ह्या फेनॉमेनॉनला काय म्हणतोय आपण, आयसोमॉर्फिझम. त्याच्यानंतर आहे पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय असतं की आता हा एक स्ट्रक्चर आहे, आपला एक सबस्टन्स आहे, हा एका म्हणजे टेम्परेचर, आपण ह्या सबस्टन्सचं टेम्परेचर चेंज केलं, म्हणजे हा सबस्टन्स आहे तो ह्या सबस्टन्सला म्हणजे सबस्टन्स नंबर 1 सबस्टन्स नंबर 2 मध्ये फॉर्म होतोय, राईट. तर हा सबस्टन्स नंबर 2 मध्ये फॉर्म होताना एक टेम्परेचर त्याला लागत असेल 20°C, राईट. तर आपण 20°C जागी चुकून त्याला दिलं 30°C दिलं, तर हा 2 मध्ये न जाता हा काय जाणार, हा सबस्टन्स 1 to डायरेक्ट 3, म्हणजे हा कुठला तर एक वेगळा सबस्टन्स फॉर्म करणार. तर ह्याच्यामध्ये प्रेशर अप्लाय केलं द्यायला लागत असेल, एक वेगळंच प्रेशर, एक 500 पास्कलचं प्रेशर लागत असेल ह्याला, तर आणि त्याला आपण तेवढं नाही दिलं, ज्याला गरज आहे तेवढं
त्याला प्रेशर नाही दिलं तर ते वेगळा फॉर्म असं वेगळा सबस्टन्स फॉर्म करणार, वेगळा सबस्टन्स तो फॉर्म करणार. त्याला फॉर्म व्हायचं होतं किती थर्ड, त्याला फॉर्म व्हायचं होतं फिफ्थ नंबर, म्हणजे हा सबस्टन्स फॉर्म करायचा होता पण झाला काय, हाफ सबस्टन्स फॉर्म झाला. म्हणजे बेसिकली सबस्टन्स काय असते, अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म्स ऑर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर इज सेड टू बी अ पॉलिमॉर्फस सबस्टन्स. म्हणजे एक सबस्टन्स असतोय जो असा पण पाहिजे, त्याच्याबरोबर अशामध्ये पण असतोय, असं वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असतोय. अशा सबस्टन्सना अशा सबस्टन्सना आपण म्हणू शकतो की पॉलिमॉर्फ्स म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काय की एक सबस्टन्स वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतोय. जसं की कार्बन फक्त कार्बन ह्या स्टेटमध्ये नसून डायमंडमध्ये पण आपल्याला सापडतोय, ग्राफाईटमध्ये पण सापडतोय, फ्लोरीन म्हणजे मध्ये पण सापडतोय. टेम्परेचर, प्रेशर त्याच्यावरती कार्बनवरती अप्लाय केल्यानंतर वेगवेगळे फॉर्म्स, वेगवेगळे चेंजेस झाल्यानंतर हे 3 पार्टचे फॉर्म्स आपल्याला कार्बनमध्ये फॉर्म होतात. त्यांना वेगवेगळे टेम्परेचर, वेगवेगळे डिफरंट प्रेशर वगैरे लागते, वेगवेगळे कंडिशन फेवरेबल, वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये वेगवेगळे फॉर्मेशन तयार होतात. नंतर अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म्स ऑर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स आर सेड टू बी अ पॉलिमॉर्फस. ह्याच्यामध्ये क्रिस्टलाइन स्ट्रक्चर ह्यांचं सेम नसते, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एकच सबस्टन्स वेगवेगळ्या क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्समध्ये फॉर्म होतोय. अशा स्ट्रक्चर्सना आपण किंवा अशा सबस्टन्सना आपण पॉलिमॉर्फ्स म्हणतोय. हे वेगवेगळ्या डिफरंट किंवा वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये फॉर्म होतात. एक्झाम्पलमध्ये कॅल्साइट आणि ॲरागोनाइट आहे, ते दोन्ही पण आहेत ते कॅल्शियम कार्बोनेटचे फॉर्म्स आहेत. त्याच्यानंतर सिलिकाचे फॉर्म्स आहेत, ते अल्फा क्वार्ट्स आहे, बीटा क्वार्ट्स आहे आणि क्रिस्टनोबेलाइट आहे. पॉलिमॉर्फिझम असते जे एलिमेंट्समध्ये जे ऑकर होतंय, अशा एलिमेंट्सना आपण ॲलोट्रॉपी म्हणू शकतो. त्याच्यानंतर ते एक्झाम्पल्स आहेत, त्याच्यामध्ये कार्बन आहे, कार्बनमध्ये ग्राफाईट आहे, डायमंड आहे, फ्लोरीन आहे. हिचं कार्बन 3 फॉर्ममध्ये फाउंड होते, डायमंड, ग्राफाईट आणि फ्लोरीन. त्याच्यानंतर आहे क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडचं क्लासिफिकेशन, क्रिस्टलाइन सॉलिडचं आपण बघितलं, सॉलिडचं क्लासिफिकेशन झालं. त्याच्यामध्ये एक होतं क्रिस्टलाइन, दुसरं होतं ॲमॉर्फस. त्याच्यानंतर क्रिस्टलाइनचं पुन्हा फर्दर क्लासिफिकेशन झालं. त्याच्यामध्ये आयोनिक क्रिस्टल झालं, कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल झालं किंवा कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड्समध्ये झालं, आणि त्याच्यानंतर आहे मेटॅलिक सॉलिड्स आणि मॉलिक्युलर सॉलिड्स. त्यानंतर आयनिक क्रिस्टल्समध्ये काय असतात की जे पार्टिकल्स असतात त्याच्यामध्ये चार्ज पार्टिकल्स असतात, एकतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण चार्ज असतात. त्याच्यामध्ये एकतर पॉझिटिव्ह चार्ज असतात ते मोठे असतात किंवा निगेटिव्ह चार्ज लहान असतात, किंवा निगेटिव्ह चार्ज मोठे असतात आणि पॉझिटिव्ह चार्ज छोटे असतात. याच्यामध्ये काय होतं की जे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज आयन असतात ते अपोजिटली चार्जड आयन असतात, त्यांनी कव्हर झालेले असतात. आणि त्याच्यामध्ये जे फोर्सेस असतात त्यांना आपण काय बोलतो की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतो, किंवा कोलम फोर्सनं ते अट्रॅक्ट झालेले असतात. हे जे आयनिक क्रिस्टल्स असतात ते हार्ड असतात, ब्रिटल असतात आणि त्यांचा मेल्टिंग पॉईंट एकदम हाय असतोय. आणि त्यांचे जे ते असतात ते जे क्रिस्टल्स असतात ते इलेक्ट्रिसिटीचे नॉन कंडक्टर्स असतात. आणि जेव्हा ते डिझॉल्व्ह केले जातात किंवा मेल्ट केले जातात, तेव्हा ते मेल्ट केल्यानंतर काय होतं की ते गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी होतात. त्याच्यानंतर सोडियम क्लोराईड आहे, पोटॅशियम क्लोराईड आहे, एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये. आणि क्रिस्टल्स, कोव्हॅलेंट क्रिस्टल्समध्ये काय असतंय की त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स असतात त्या पार्टिकल्सना आपण ॲटम्स असं म्हणतो. आणि जे क्रिस्टल्स असतात ते लिंक असतात, ते कोव्हॅलेंट बॉन्ड्सने लिंक असतात. त्यामुळे काय असतात की जे कोव्हॅलेंट बॉन्डमुळे लिंक झालेले असतात त्याच्यामुळे हे जे पार्टिकल्स असतात ते रिजिड असतात किंवा स्ट्रॉंग असतात, आणि 3 डायमेन्शनल त्यांचं नेटवर्क असतं. आणि एक जायंट मॉलिक्यूल फॉर्मेशन होते. आणि त्या क्रिस्टलला क्रिस्टलला काय आपण सिंगल मॉलिक्यूल, त्या क्रिस्टलला आपण सिंगल मॉलिक्यूल पण म्हणू शकतो, एक जायंट मॉलिक्यूल पण म्हणू शकते. ह्याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड्स असतात, ते स्ट्रॉंगली बॉन्डेड असतात, कोव्हॅलेंट बॉन्डेड असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं काय होतं की हे स्ट्रक्चर्स असतात ते काय असतं की एकदम हार्ड असते आणि ते कॉम्प्रेस होऊ शकत नाही म्हणजे काय होतं की ते बेंड होऊ शकत नाहीत. आणि त्यांचं मेल्टिंग पॉईंट काय असतं, हाय असते, बॉइलिंग पॉईंट्स पण त्यांचं हाय असते. जे इलेक्ट्रॉन असतात ते मूव्ह
नसतात, म्हणजे मोबाईल नसतात, मुवमेंट नसते इलेक्ट्रॉन्सची. त्याच्यामुळं काय होतं की ते इलेक्ट्रिसिटी आणि हीटचे पुअर कंडक्टर्स असतात. म्हणजे काय की हीट त्यांच्यामधून ट्रान्सफर होऊ शकत नाही, कारण इलेक्ट्रॉनची मुवमेंट नाही आहे. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपण क्वार्ट्स घेऊ शकतोय. क्वार्ट्स हा फॉर्म आहे, सिलिकाचा फॉर्म आहे. त्याच्यानंतर डायमंड आहे जो कार्बनचा फॉर्म आहे. त्याच्यानंतर बोरॉन नायट्राइड आहे. मग आता आपण बघूया आयनिक क्रिस्टल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला आहे तो मॉलिक्युलर सॉलिड्स आहेत. ह्याच्यामधले जे मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये काय असतं की जे सबस्टन्स असतात ते सबस्टन्स असतात, जसं की क्लोरीन असू दे, ऑक्सिजन असू दे, H2 म्हणजे हायड्रोजन हायड्रोजन मधले जे बॉन्ड्स असतात हे असतात ना, ते मॉलिक्युल्स असतात. त्याच्यामधले जे पार्टिकल्स असतात त्यांना आपण मॉलिक्युल्स म्हणतोय. मॉलिक्युलर क्रिस्टल्स मधले जे पार्टिकल्स असतात त्यांना आपण मॉलिक्युल्स असतो म्हणतात. की ते अनबॉन्डेड म्हणजे जे ॲटम्स असतात किंवा अनबॉन्डेड ॲटम्स पण आपण त्यांना म्हणू शकतोय. ह्याच्यामध्ये जे बॉन्ड्स असतात, ज्या मॉलिक्युल्समध्ये जे बॉन्ड असतोय तो कोव्हॅलंट बॉन्ड असतोय, आणि दोन मॉलिक्यूल एकमेकांना जोडण्यासाठी जे वापरले जातात त्याच्यामध्ये लंडन फोर्सेस असतात. त्याच्यामध्ये एकतर वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन असू शकते, किंवा लंडन फोर्सेस असू शकतात, किंवा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड असू शकतो. त्याच्यामध्ये वीक डायपोल डायपोल हे सगळे इंटरॅक्शन आपण 11th मध्ये शिकलेलो आहे. पण तरी पण मी बेसिक सांगतो की वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन असते ते पोलार मॉलिक्युल्स मध्ये होत आहे. लंडन फोर्सेस हा सगळ्यात वीक फोर्स असतोय, जो नॉन पोलर्स मॉलिक्युल्समध्ये आणि जे मोनोॲटॉमिक सॉलिड्स असतात किंवा आपण म्हणू शकतो त्यांच्यामध्ये जो फोर्स असतो मॉलिक्युल्समध्ये, तो फोर्स हा लंडन फोर्सेस असतात. त्याच्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड असतोय, जो हायड्रोजनमध्ये फॉर्म होते किंवा हायड्रोजन सोबत जे दुसरे मॉलिक्युल जॉईंट होणार असतात त्यांच्यासाठी, जो नॉन पोलार मॉलिक्युल सोबत जॉईंट होणार असते त्यांच्यासाठी, किंवा पोलार असू दे, दोन्हीसाठी जे बॉन्ड होते हायड्रोजन बॉन्ड यूज केले जातात. त्याच्यानंतर ह्यांच्यामध्ये जो बॉन्ड्स असतात ते सगळे एकदम वीक असतात. त्याच्यामुळे वीक अट्रॅक्शन फोर्स असते. त्यामुळे हे जे सगळे सॉलिड्स असतात ते एकदम सॉफ्ट असतात, आणि त्यांचा मेल्टिंग पॉईंट पण काय असतोय त्यामुळे स्लो असतोय, आणि मेल्टिंग पॉईंट लो असतोय. आणि त्यांचं जे इलेक्ट्रिकल आणि ते पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स असतात, आणि गुड इन्सुलेटर्स असतात. आणि मेटॅलिक क्रिस्टल्समध्ये काय असतात की त्यांची फॉलोइंग प्रॉपर्टीज काय आहेत की ते मेलेबल आहेत, आणि त्यामुळे काय होतात की ते हॅमर केले जातात. म्हणजे त्यांना हॅमरिंग केल्यानंतर ते काय होतात की थिन शीट्समध्ये कन्व्हर्जन होते, त्यांचं डक्टाईल असतात. त्यामुळे ते काय होतात की वायर्समध्ये त्यांना कन्वर्ट करू शकतो आपण. आणि इलेक्ट्रिकल आणि थर्मल कंडक्टिव्हिटीचे ते गुड इलेक्ट्रिकल आणि कंडक्टर्स आहेत. त्याच्यानंतर एक्झाम्पल्समध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लिथियम, फेरॉन हे येतात. त्याच्यानंतर आपण डायरेक्टली लाईन बाय लाईन घेऊया. जे क्लासिफिकेशनमध्ये आयनिक क्रिस्टल्स काय की आयनिक क्रिस्टल्स हॅव्हिंग अ फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. नंतर द कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स ऑफ आयनिक क्रिस्टल्स आर चार्जड आयन, द कॅटायन्स अँड आनायन्स मे डिफरंट इन अ साईज. ह्याच्यामध्ये काय म्हणतं की जे आयनिक क्रिस्टल्समध्ये जे पार्टिकल्स असतात त्यांना आपण चार्जड आयन म्हणू शकतो. ते चार्जड आयन असतात आणि ते डिफरंट म्हणजे एक कॅटायन्स आणि आयनायन्स असतात, त्यांना आपण म्हणू शकतो. म्हणजे कसं आहे की हा जर आयनिक क्रिस्टल आहे त्याच्यामध्ये चार्जड आयन, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह असे चार्ज पार्टिकल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये काय असतं की एकतर कॅटायन मोठा असू शकतोय आणि अनायन छोटा असू शकतो, किंवा अनायन मोठा असू शकतोय आणि कॅटायन आपला छोटा असू शकतोय. अशा प्रकारे त्यांची अरेंजमेंट असू शकते. त्याच्यानंतर इच आयन ऑफ अ गिवन साइन ऑफ अ चार्ज इज बॉन्डेड टू आयन ऑफ अपोजिट चार्ज अराउंड इट. म्हणजे काय की प्रत्येक चार्ज असू दे, म्हणजे पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह चार्ज असू दे, तो प्रत्येक चार्ज असतोय तो बॉन्ड केलेला असतोय दुसऱ्या अपोजिट चार्जनं. अपोजिट चार्ज आता पॉझिटिव्हचा अपोजिट काय आहे, निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्जचा काय अपोजिट चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. चार्जनं काय केलेलं जातं,
अराउंड इट म्हणजे अपोजिट चार्ज म्हणजे प्रत्येक असं कवर्ड केलेलं असतं, असं सॉरी कवर्ड केलेलं असतं असा सगळं. आणि ह्याच्यामध्ये कोणता फोर्स असतो ह्यांच्यामध्ये, म्हणजे ह्या पॉझिटिव्ह आणि ह्या निगेटिव्ह चार्जमध्ये आपल्याला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतोय तो कुठला फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो किंवा कुलम फोर्स पण आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर त्यामुळे काय असतात की हे जे क्रिस्टल्स असतात ते काय आता हार्ड असतात, ब्रिटल असतात आणि त्यांचं मेल्टिंग पॉईंट पण काय असतं, हाय असतोय. आणि ते नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि सॉलिड्स असतात. त्याच्यानंतर जेव्हा ते डिझॉल्व्ह केले जातात त्याच्यानंतर ते काय होतात की ते वॉटरमध्ये किंवा डिझॉल्व्ह केले जातात किंवा मेल्ट केले जातात, तेव्हा ते काय होतात की गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी होतं. नंतर एक्झाम्पलमध्ये सोडियम क्लोराईड आहे, आपल्याला पोटॅशियम क्लोराईड आहे, एवढेच आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपलं कोव्हॅलेंट नेटवर्क्स आहे. त्याच्यामध्ये कॉन्स्टंट पार्टिकल्स इन कोव्हॅलेंट नेटवर्क्स आर ॲटम्स. नंतर काय ॲटम्स, द ॲटम इन दिस क्रिस्टल आर लिंक्ड बाय अ कंटिन्युअस सिस्टम ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड्स. म्हणजे ह्याच्यामध्ये काय जे कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल्स असतात, ह्या क्रिस्टल्समध्ये जे पार्टिकल्स प्रेझेंट असतात त्यांना आपण ॲटम म्हणतोय. आणि जे ॲटम्स असतात ते लिंक्ड केले जातात, म्हणजे हा आपला ॲटम आहे आणि हा दुसरा ॲटम आहे. हे दोन्ही ॲटम असतो तो एकमेकांशी लिंक्ड केलेला असतो. कोणत्या कोव्हॅलेंट बॉन्ड्सनं. हा कुठला बॉन्ड आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. नंतर हा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. द रिझल्ट इन अ रिजिड 3 डायमेन्शनल नेटवर्क दॅट फॉर्म अ जॉईंट मॉलिक्युल. म्हणजे काय हे रिझल्ट काय देतं की जेव्हा हे दोन ॲटम्स असतात, हे दोन ॲटम्स असतात आपले, हे कोव्हॅलेंट बॉन्डने जोडले गेलेत, ह्याच्यामुळे काय होतं रिझल्ट काय भेटतं आपल्याला की एक 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर फॉर्मेशन होतं आहे. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर फॉर्मेशन असते जे एकदम रिजिड स्ट्रक्चर असते आणि हे जे रिजिड स्ट्रक्चर असते ते एकदम जायंट मॉलिक्युलमध्ये काय होते, जायंट मॉलिक्युलमध्ये फॉर्म होते. आणि हा जायंट मॉलिक्यूल एक सिंगल मॉलिक्यूल म्हणून काय करतोय, काम करतोय. नंतर हे जे रिजिड असते, स्ट्रॉंगली बॉन्डेड असते स्ट्रक्चर, हा कोव्हॅलेंट स्ट्रक्चरमुळं म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्डमुळे हा एवढा स्ट्रॉंग झालेला असतोय. ॲज अ रिझल्ट ऑफ अ रिजिड अँड स्ट्रॉंगली बॉन्डेड स्ट्रक्चर कोव्हॅलेंट नेटवर्क्स क्रिस्टल्स आर व्हेरी हार्ड. स्ट्रॉंगली बॉन्डेड स्ट्रक्चर असते कोव्हॅलेंट नेटवर्कमुळं काय होतं की कोव्हॅलेंट बॉन्डमुळं त्याच्यामुळे रिजिड आणि स्ट्रॉंगली बॉन्ड त्याच्यामुळे काय होतं की जे सबस्टन्स तयार झालेला असतोय तो एकदम हार्ड असतो, म्हणजे व्हेरी हार्ड असतो. त्याच्यामुळे काय होतं की इन फॅक्ट दे आर द हार्डेस्ट अँड मोस्ट इनकॉम्प्रेसिबल ऑफ ऑल द मटेरियल. त्याच्यामुळे काय होते की ते हार्ड पण असते आणि त्याच्यामुळे इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय असतं की इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय की आता हा आपला कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल आहे. तर हा कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टलवरती काय आपण केला, फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होतं, फोर्स अप्लाय केल्यानंतर हा असा बेंड होत नाही, हा स्ट्रक्चर बेंड होत नाही का, कारण हा रिजिड असतोय त्यामुळे हा स्ट्रक्चर बेंड होत नाही. काही पण असू दे एकदम रिजिड स्ट्रक्चर असते, अजिबात इनकॉम्प्रेसिबल असते, अजिबात बेंड होत नाही, कारण त्याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्डचं हे असतं. त्याच्यामध्ये जर नंतर ह्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, आता म्हणजे ह्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते मूव्ह होत नाहीत. हा इलेक्ट्रॉन्स आहे, तो ह्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात ते मूव्ह होत नाहीत. त्यामुळे काय हे पुअर कंडक्टर्स आहेत हीट आणि इलेक्ट्रिसिटीच्या, कारण त्यांच्यामध्ये मुवमेंट नसते इलेक्ट्रॉन्सची. त्याच्यामुळं काय होतं की जो ह्याच्यामध्ये जो CN स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये हीट आणि इलेक्ट्रिसिटी काय होतं, पास होत नाही. त्यामुळं नेक्स्ट आहे आपला मॉलिक्युलर क्रिस्टल. सबस्टन्स सच एज क्लोरीन, मिथेन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन ऑन सॉलिडिफिकेशन गिव्ह मॉलिक्युलर क्रिस्टल्स. म्हणजे हे जे क्लोरीन असू दे, मिथेन असू दे, हायड्रोजन असू दे, कार्बन डायऑक्साईड असू दे, ऑक्सिजन असू दे, जेव्हा ह्यांचं सॉलिडिफिकेशन केलं जातं, सॉलिडमध्ये फॉर्मेशन केलं जाते, तेव्हा काय ह्यांनी मॉलिक्युलर क्रिस्टल्स देतात. तर क्रिस्टलाइन ऑर्गॅनिक कंपाऊंड आर ऑल्सो अ मॉलिक्युलर सॉलिड्स. हे जे क्रिस्टलाइन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात ते मॉलिक्युलर सॉलिड्स असतात. त्याच्यानंतर द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ मॉलिक्युलर सॉलिड्स आर मॉलिक्युल्स. जे मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये जे पार्टिकल्स असतात त्यांना आपण काय म्हणतोय, मॉलिक्युल्समध्ये, किंवा ऑर अनबॉन्डेड
सिंगल ॲटम्स ऑफ द सेम सबस्टन्स, त्या सबस्टन्समधले जे, किंवा आपण त्यांना काय म्हणतोय, अनबॉन्डेड सिंगल ॲटम्स असं पण म्हणतोय त्यांना, त्या सबस्टन्समधल्या अनबॉन्डेड. द बॉन्ड्स विदिन द मॉलिक्युल्स आर कोव्हॅलंट बॉन्ड्स. ज्या मॉलिक्युल्समध्ये जे बॉन्ड्स असतात त्यांना आपण कोव्हॅलंट बॉन्ड्स म्हणतोय. अँड द मॉलिक्युल्स आर हेल्ड टुगेदर बाय, आणि जे मॉलिक्युल्स असतात, जे दोन्ही, हा एक मॉलिक्युल आहे आणि हा एक मॉलिक्युल आहे, हे दोन्ही मॉलिक्युल टुगेदर लिंकड असतात किंवा बॉन्डेड असतात. ते कोणते, एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, एक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे ते बॉन्डेड असतात. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आपण जे फोर्सेस, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात ते आपण 11th मध्ये शिकलेलं. त्याच्यामध्ये आपल्याला इथं लागणार आहे, त्याच्यामध्ये वीक डायपोल इंटरॅक्शन आहे, वीक लंडन फोर्सेस आहेत आणि इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड आहेत. मी मगाशी समजावून सांगितलं, थोडंफार एकदम शॉर्टमध्ये सांगितलं. तर इथं आपण बघूया की वीक डायपोल इंटरॅक्शन्स इन पोलार मॉलिक्युल सच ॲज सॉलिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, वॉटर आणि SO2 म्हणजे सल्फर ऑक्साईड विच पजेसेस परमनंट डायपोल मुवमेंट. ज्याच्या हायड्रोक्लोरिक ॲसिड असू दे किंवा वॉटर असू दे, जे सॉलिड फॉर्ममध्ये असतात त्याच्यामध्ये वीक डायपोल त्यांच्या मॉलिक्युल्समध्ये वीक डायपोल इंटरॅक्शन आपल्याला फाउंड होतं. त्याच्यानंतर मिथेन असू दे, H2 म्हणजे दोन हायड्रोजन मधले बॉन्डच्या मध्ये लंडन फोर्सेस आपल्याला फॉर्म होते. नॉन पोलर मॉलिक्युल्समध्ये लंडन फोर्सेस आपल्याला दिसतात. आणि मोनोॲटॉमिक सॉलिड्स जसं की आर्गॉन असू दे, निऑन असू दे, यांच्यामध्ये पण आपल्याला लंडन फोर्सेस दिसतात. हे सबस्टन्स असतात जे नॉर्मल रूम टेम्परेचर, म्हणजे आपलं नॉर्मली आपण ज्या टेम्परेचरमध्ये वावरत असतो अशा टेम्परेचरला हे गॅसेस असतात. आणि जेव्हा त्यांना एक ठराविक प्रेशर किंवा टेम्परेचर अप्लाय केल्यानंतर ते त्यांची स्टेट चेंज होतात. नंतर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स इन अ सॉलिड सच ॲज H2O दॅट इज आईस फॉर्ममध्ये, आणि NH3 म्हणजे अमोनिया आणि सो फोर्थ. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स कोणाकोणामध्ये, हायड्रोजन, ऑक्सिजन, ही आपले वॉटर जे आईस फॉर्ममध्ये असते, म्हणजे आईसमध्ये आपल्याला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड किंवा अमोनियामध्ये आपल्याला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स आपल्याला फाउंड म्हणजे भेटतोय. त्याच्यानंतर आपल्याला बिकॉज ऑफ वीक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स, ह्याच्यामध्ये वीक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात. त्याच्यामुळं काय होतं की हे सॉफ्ट असतात आणि त्यांचा मेल्टिंग पॉईंट असतो लो असतो. आणि जे सॉलिड्स असतात ते पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स असतात आणि गुड इन्सुलेटर्स असतात. हे असे सॉलिड्स असतात ते गुड इन्सुलेटर्स असतात आणि पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स असतात. नंतर मेटालिक क्रिस्टल्स, दीज आर क्रिस्टलाइन सॉलिड फॉर्म बाय ॲटम्स ऑफ सेम मेटालिक इलिमेंट हेल्ड टुगेदर बाय अ मेटालिक बॉन्ड. हे क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात जे फॉर्म झालेले असतात ते मेटालिक क्रिस्टल्स. आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय, त्याच्यामध्ये जे क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात जे फॉर्म झालेले असतात ॲटम पासून, मेटालिक इलिमेंट, सेम मेटालिक एलिमेंट पासून फॉर्म झालेले असतात आणि जे मेटालिक बॉन्ड थ्रू आपल्याला काय असतात ते अट्रॅक्टेड असतात. दीज आर द क्रिस्टलाइन सॉलिड फॉर्म बाय ॲटम ऑफ सेम मेटालिक इलिमेंट, म्हणजे सेम मेटालिक इलिमेंटच्या पार्टिकल्सपासूनच जे ॲटम्स असतात त्याच्यामध्ये जे मेटालिक क्रिस्टल्समध्ये जे ॲटम्स असतात त्यांना पार्टिकल्स असतात त्यांना आपण ॲटम म्हणतोय. ते ॲटम्स असतात ते सेम ज्या एलिमेंट असतात सेम मेटालिक एलिमेंटपासून फॉर्म झालेले असतात आणि ते मेटालिक बॉन्ड्स थ्रूच बॉन्डेड असतात. मेटालिक बॉन्ड इन द सॉलिड मेटल्स द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर डिलोकलाइज्ड ओव्हर एंटायर क्रिस्टल लिव्हिंग बिहाइंड अ पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन्स. Metallic crystals are often described as an array of positive ion immersed in a sea of mobile electron. The attractive interaction between a cation and mobile electron constitutes a metallic bond. त्याच्यामध्ये म्हणजे मेटालिक बॉन्ड म्हणजे काय असतंय की एक सॉलिड मेटल असतंय, एक सॉलिडमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात जे डिलोकलाइज होतात, म्हणजे ते मुवमेंट करत असतात. तेव्हा ते काय करतात की पॉझिटिव्ह चार्जड आयन्स असतात ते हे करतात. जेव्हा ती रॉड असते किंवा मेटालिक रॉड असत्या, जेव्हा आपण
सी वॉटर म्हणजे एकदम खाऱ्या पाणी किंवा सोडियम क्लोराईड प्रेझेंट असणाऱ्या वॉटरमध्ये जर आपण त्याला घातल्यानंतर काय असतं की त्याच्यामध्ये मोबाईल इलेक्ट्रॉन म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन असतात ते मूव्ह होत असतात. मोबाईल असतो म्हणजे मुवमेंट असते त्यांची, त्याच्यामध्ये ते पॉझिटिव्ह चार्ज आपलं इमर्स पॉझिटिव्ह चार्ज मेटालिक रॉड त्याच्यामध्ये जर इमर्स केली म्हणजे डीप केल्यानंतर काय होतं की त्याच्यामध्ये ते मोबाईल इलेक्ट्रॉन्समध्ये आणि जे पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट असते मेटलवरती, त्या दोन्हींमध्ये जो बॉन्ड तयार होतोय त्याला आपण काय म्हणतोय, मेटॅलिक बॉन्ड असतोय. म्हणजे ही मेटॅलिक रॉड आहे, त्याच्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह चार्ज आयन असतात. कारण काय असतं की ह्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉनचं मुवमेंट असतं त्याच्यामध्ये काय होतं की इलेक्ट्रॉनचं मुवमेंट असते ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात ते डिलोकलाइज म्हणजे त्यांचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचं मुवमेंट असते आणि ते काय करतात पॉझिटिव्ह चार्ज आयन लिव्ह करतात. त्याच्यामुळे काय होतं की जे मेटॅलिक क्रिस्टल्स असतात ते पॉझिटिव्ह आयन्सचं एक रे पण म्हटलं जातं म्हणजे आरे. तर ह्याच्यामध्ये काय असतं की ही मेटल रॉड आहे, ह्याच्यावरती एक सेकंड आपलं ही मेटल रॉड आहे त्याच्यावरती काय फक्त पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं, हे जेव्हा डीप केलं जातं सी वॉटरमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये काय असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतात. जेव्हा ह्या पॉझिटिव्ह चार्जच्या निगेटिव्ह चार्जचं जेव्हा हे होतंय इंटरकनेक्शन होतंय तेव्हा डीप केलं जातं, इमर्स केलं जातं सी वॉटरमध्ये. एक इंटरॅक्शन एक कॅटायन्स आणि मोबाईल इलेक्ट्रॉन्समध्ये एक इंटरॅक्शन होतं, ज्याच्यामुळे काय होतं की एक मेटॅलिक बॉन्ड फॉर्म होतं. ते आपल्याला 1.9.2 ह्या सेक्शनमध्ये आपल्याला सांगितलं आहे, ते रेफर करायला सांगितलं आहे. आपण 1.9.2 हे बघूया नंतर नेक्स्ट लेक्चरला बघूया, कारण आता एवढा टाईम नाही आहे आपल्याला. तर मेटॅलिक क्रिस्टल्स असतात, फॉलोइंग प्रॉपर्टीज असतात त्याच्यामध्ये मेटॅलिक क्रिस्टल्समध्ये. त्याच्यामध्ये एकतर ते मॅलेबल असते म्हणजे शीट्समध्ये त्यांना कन्वर्ट केलं जाऊ शकते आपल्याला. म्हणजे काय होतं की आता हा मेटल आहे, ह्याला हॅमर केलं म्हणजे काय हातोडीनं मारून काय होतं की हे आपल्या शीटमध्ये असं कन्वर्ट होते. त्याच्यानंतर ह्याला काय ते डक्टाईल असतात म्हणजे काय असतं की ह्यांना वायरमध्ये कन्वर्ट करू शकतोय आपण. त्याच्यानंतर तसंच मेटल्स असतात हे ते इलेक्ट्रिकल आणि थर्मल कंडक्टिव्हिटीचे गुड कंडक्टर्स असतात. कशाचे, हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. त्याच्यानंतर एक्झाम्पल्समध्ये मेटलचे काय ते सोडियम आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, लिथियम आहे, गोल्ड आहे, आपण बघू शकतो भरपूर आहेत. त्याच्यानंतर द प्रॉपर्टीज ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड समराइज्ड इन 1.1 टेबल. इथं 1.1 टेबल आहे, ह्याच्यामध्ये प्रॉपर्टीज आपल्या समराईज केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आयनिक सॉलिड्समध्ये जे पार्टिकल्स असतात ते कॅटायन्स आणि अनायन्स असतात. त्याच्यानंतर जे कोव्हॅलंट नेटवर्क्समध्ये असतात ते कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम्स असतात. मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये मोनोॲटमिक आणि पॉलिॲटमिक ॲटम्स मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. आणि तेच मेटॅलिक सॉलिड्समध्ये कोणते पार्टिकल्स असतात, मेटॅलिक आयन्स असतात किंवा इन अ सी ऑफ इलेक्ट्रॉन्समधले मेटॅलिक आयन्स असतात. त्याच्यानंतर आयनिक सॉलिड्समध्ये जे फोर्सेस असतात ते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस असतात. त्याच्यानंतर कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्समध्ये कोव्हॅलंट बॉन्ड्स असतात. मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये जे बॉन्ड्स किंवा इंटरॅक्शन्स आपल्याला वापरले जातात ते लंडन फोर्सेस असतात, डायपोल फोर्सेस असतात किंवा हायड्रोजन बॉन्ड्स असतात. त्याच्यानंतर जे मेटॅलिक सॉलिड्स असतात त्याच्यामध्ये मेटॅलिक बॉन्ड्स असतात. मेटॅलिक बॉन्ड्समध्ये आपण काय असते की काय आपण बघितलं, जर थोडंसं कन्फ्युजन झालं असेल कारण मी सांगताना थोडंसं कन्फ्युजनमध्ये सांगितलं. तर काय असते की एक रॉड असतं ते बेसिकली मेटॅलिक बॉन्ड कसा फॉर्म होते की एक रॉड असत्या, त्या रॉडमध्ये फक्त पॉझिटिव्ह चार्ज आयन असतात. ते काय केले जातात एका निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जड जे आपलं हे असते वॉटर किंवा आपलं एक सॉल्वंट असतं त्याच्यामध्ये डीप केलं जातं. डीप केल्यानंतर त्याचं फॉर्मेशन होतं. ते तिथं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह तिथं त्या मोबाईल इलेक्ट्रॉन्समध्ये आणि त्या पॉझिटिव्ह चार्ज रॉडमधलं जे बॉन्ड तयार होते त्या इलेक्ट्रॉन्समधलं आणि मोबाईल इलेक्ट्रॉनमध्ये जो बॉन्ड तयार होतोय त्या बॉन्डला आपण मेटॅलिक बॉन्ड्स असं म्हणतोय. आयनिक सॉलिड्स असतात ते हार्ड आणि ब्रिटल असतात. कोव्हॅलंट नेटवर्क्स असतात ते व्हेरी हार्ड असतात. त्याच्यानंतर मॉलिक्युलर सॉलिड असतात ते सॉफ्ट असतात एकदम.
आणि मेटालिक सॉलिड्स असतात ते सॉफ्ट पण असतात किंवा हार्ड पण असू शकतात. मेल्टिंग पॉईंट्स ह्यांचे हाय असते नॉर्मली. आयनिक सॉलिडचं कोव्हॅलंट नेटवर्कचं पण हाय असते. मॉलिक्युलर सॉलिडचं लो असते आणि मेटालिक सॉलिडचं रेंज असते ती -39°C टू 3400°C पर्यंत असू शकते. त्याच्यानंतर ह्यांची थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आयनिक सॉलिडची बघायला गेलं तर पुअर इलेक्ट्रिकल आणि कंडक्टर्स आहेत सॉलिड स्टेटमध्ये. पण जेव्हा आपण मेल्ट केलं जातं किंवा डिझॉल्व्ह केलं जातं वॉटरमध्ये तेव्हा त्यांचं काय होतं की ते गुड कंडक्टर्स होतात. कोव्हॅलंट हे कम्प्लिटली पुअर कंडक्टर्स असतात. ग्राफाईट आणि डायमंड सोडला तर. त्याच्यानंतर मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये आपण बघाल ते पण पुअर कंडक्टर्स आहेत आणि हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. त्याच्यानंतर मेटालिक सॉलिड्स आहे गुड कंडक्टर्स आहेत हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. त्याच्यानंतर एक्झाम्पल सॉलिड्स आयनिक सॉलिडचे सोडियम क्लोराईड आहेत. त्याच्यानंतर आपलं कोव्हॅलंट्स मधलं डायमंड आहे. त्याच्यानंतर मॉलिक्युलर सॉलिड्स मधलं आईस आहे आणि मेटालिक सॉलिड्स मधलं सोडियम मॅग्नेशियम असे आपले मेटल्स आहेत. आपण झाले. नेक्स्ट पार्ट आहे तो क्रिस्टल स्ट्रक्चरचा. आपण तो नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. याच्यामध्ये काय डाऊट असला तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. जर माझं बोलणं खूप फास्ट होत असेल तरी पण सांगा. मी खूप ट्राय करून व्यवस्थित सांगायचा प्रयत्न केला. बेसिक रिव्हिजन करायला गेलं तर सॉलिडचे 2 टाईप्स आहेत, क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस आहे. त्याच्यानंतर जे आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम आहे त्याच्यामध्ये आपले स्ट्रक्चर्स असतात त्यांचं क्रिस्टल आणि ॲटॉमिक रेशो असतोय तो सेम असला की आयसोमॉर्फिझम असते आणि एक सबस्टन्स असतोय तो 2 ते 3 किंवा 2 पेक्षा जास्त फॉर्म्समध्ये अवेलेबल असेल तर त्यांना आपण काय म्हणायचं पॉलिमॉर्फिझम म्हणतोय. त्याच्यानंतर क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये आयनिक क्रिस्टल्स असतात ज्याच्यामध्ये चार्ज आयन असतात जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन थ्रू काय असतात अटॅच्ड असतात. त्याच्यामुळे कोव्हॅलंट नेटवर्क्स असतात जे त्याच्यामध्ये पार्टिकल्स असतात त्यांना आपण ॲटम्स म्हणतोय. ते कोव्हॅलंट बॉन्ड्स थ्रू लिंक्ड असतात. आणि त्याच्यानंतर मॉलिक्युलर क्रिस्टल्स असतात ज्याच्यामध्ये पार्टिकल्स असतात त्यांना आपण मॉलिक्युलर म्हणतो. त्यांनी बॉन्डेड असतात कोव्हॅलंट बॉन्ड्सनं आणि 2 मॉलिक्यूल एकमेकांशी कनेक्टेड असतात. फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतात त्यांचं वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मधनं. त्याच्यामध्ये डायपोल फोर्स, लंडन फोर्स असतात किंवा हायड्रोजन बॉन्ड्स थ्रू त्यांनी हे असतात काय म्हणतात ते जॉईंट असतात किंवा लिंक्ड असतात. मेटॅलिक क्रिस्टल्समध्ये मेटॅलिक बॉन्ड असतो. मेटॅलिक बॉन्ड्स थ्रू 2 मेटॅलिक इलिमेंट्स असतात ते ॲटम्स असतात. मेटॅलिक ॲटम्स असतात मेटॅलिक क्रिस्टल्स मधले जे 2 ॲटम्स असतात जे मेटॅलिक बॉन्ड्स थ्रू एलिमेंट असतात ते मेटॅलिक एलिमेंट असतात ते हेल्प केले जातात टुगेदरली म्हणजे लिंक केलेले असतात. त्यानंतर क्रिस्टल स्ट्रक्चर आहे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आणि ह्याच्यामध्ये जे मेटॅलिक एक टाईप्स ऑफ क्रिस्टल्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला डिफरन्शिएट करा किंवा एक्सप्लेन करा शॉर्टमध्ये असं पण क्वेश्चन्स पडू शकतात. आपल्याला जे एक्सरसाइज दिल्या त्याच्यामधले क्वेश्चन्स आपण रेफर करू शकतोय. नेक्स्ट लेक्चर आपण नेक्स्ट लेक्चर आम्ही थोड्या दिवसाचं थोड्या वेळात किंवा एक दिवसात नेक्स्ट पार्ट मी थोड्याच दिवसात उद्या किंवा परवा टाकेन. लाईक आणि सबस्क्राईब करा. आवडल्यास पण सांगा, न आवडल्यास सांगा. बेसिकली काय चूक झाले ते पण सांगा म्हणजे मी नेक्स्ट टाइम आणि चांगलं सांगायचा तुम्हाला प्रयत्न करेन. थँक्यू व्हेरी मच. बाय.